वर्षी फॉर्म भरले, आम्हाला काही पैसे भेटलेले नाही, दुसऱ्यांना पैसे भेटले। आता ह्या वेळेस आम्हाला पैसे सगळं हे करून द्या, नुकसान भरपाई। आमचे लेकरं बाया सगळे आम्ही बाहेर काढतो, आम्हाला जागा जात नाही, भेटत नाही जायला। पाणी सगळं पोरं घरात पाणी गेलं, सगळा रस्ता बंद झाला, पाण्यातून पोरं आम्हाला बाहेर काढावं लागतात। घाण पाणी एवढं असतं, त्या घाण पाण्यातून लेकरं बाहेर काढायचे, आम्हाला काहीच सुविधा नाही, कुणी लक्ष देत नाही, बाथरूम नीट नाहीत, कुणीच लक्ष देत नाहीत आमच्याकडे। पालिकेचे जेव्हा फॉर्म येतात, जे नुकसान भरपाईचे फॉर्म येतात, तर ते फॉर्म इतर लोकांचा त्यात फायदा होत असतो। ज्या लोकांच्या घरात पाणी जात नाहीये त्या लोकांचे फॉर्म भरून घेतात आणि ज्या लोकांचे घरात पाणी गेलेले आहे त्यांचे फॉर्म भरत नाही। हा जो निष्काळजीपणा आहे तो सरासर चुकीचा आहे आणि हे पालिकेकडून आमच्या सर्वसामान्य जनतेची ही तक्रार आहे की पालिकेने याकडे लक्ष द्यावं। ज्या लोकांचे नुकसान झालेत त्यांना पूर्णपणे भरपाई दिली पाहिजे आणि ह्या वर्षी तर दिलीच पाहिजे। गेल्या 4 वर्ष मी बघतोय, 4 वर्ष लोकांना भरपाई भेटलेलीच नाहीये। ज्यांच्या घरांमध्ये पाणी गेले त्यांना बिलकुल 1 रुपयाची आर्थिक मदत नाही किंवा कोणत्याच गोष्टीची मदत झालेली नाही आहे। त्यामुळे एकदा पालिकेने यावं, ज्यांच्या घरांमध्ये पाणी गेले त्यांना भेटावं आणि त्यांना समोर विचारावं की तुमचा त्रास काय आहे, तुम्हाला इथे त्रासांचा भंडार भेटेल। ठीक आहे, हीच फक्त सरकारकडून एक मागणी आहे। मी भरतनगरचा रहिवासी आहे, उल्हासनगर 4 नंबर भरतनगर कांचाई रोड, तिथं राहतो मी। मुकेश शेषामध्ये माझं नाव आहे, पण आमच्यापाशी काही सुविधा नाही आहे, कारण कर्मचारी येतात। आज बघितलं आयुक्त आले होते, उपआयुक्त, त्या टायमाला त्यांचं तिथं हे केलं सर्व काही साफसफाई, पण आमच्यापाशी तशी काही सुविधा नाही झाली, कारण ते लोक येतच नाही। आणि त्यांना मी विचारलं होतं तुम्ही कुठून आले, ते बोलतात मी दुसऱ्या वार्डमधून आलो आहे। ते कसं आहे, ते खालच्या घरामध्ये पाणी भरतात पण त्याचा फायदा दुसरंच माणसं घेतात, कारण ते वरचे राहतात ना, हो ते वरती राहतात ते लोक त्याचा फायदा उचलून घेतात, कारण वरतून फॉर्म येतात तर खालपर्यंत जात नाही, कारण वरतून सर्वे करणे येणार त्यांचा, आणि भरतनगर बोलल्यानंतर पूर्ण तिकडूनच येणार ते लोक। पण जे माणसाचं मेन नुकसान आहे ते लोक, त्या लोकांना भरपाई कधी भेटतच नाही। आणि यांचे लहान लहान पोरं बघा त्या पाण्यामधून काढतात आणि सर्व काय करतात, पण यांना काहीच भेटत नाही मोबदला। पालिकेची लापरवाही आहे, पालिकेची नापरवाही, पालिका येऊन बघत नाही कोणाच्या हातात। UMC आहे उल्हासनगरची महानगरपालिका, ती लय गैरफायदा घेते आपण टॅक्स